आज दिनांक 20 जुलै 2024 रोजी स्वर्गीय आनंदी देवी चोखानी यांच्या जन्मतिथी निमित्त चोखानी परिवार यवतमाळ यांच्याकडून निराधार निराश्रित बेघर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे। आदरणीय आमचे मार्गदर्शक तथा आधारस्तंभ आदरणीय शुभकरणजी चोखानी काका आणि चोखानी परिवार या ठिकाणी निराधार निराश्रित बेघर बांधवांना ठिकाणी भोजन सेवा देत आहेत। त्याबद्दल चोखानी परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे। जय हिंद जय गाडगे बाबा। या ठिकाणी निराधार असलेल्या निराश्रित बेघर प्रभूजींसाठी या ठिकाणी भोजन सेवा देण्यात येत आहे। स्वर्गीय आनंदी देवी चोखानी यांचा आज जन्मदिवस आणि आईचा जन्मदिवस हा अति उत्साहाने आणि आनंदाने बेघर बांधवांना भोजन देऊन या ठिकाणी साजरा व्हावा यासाठी आदरणीय शुभकरणजी चोखानी आणि अनिलजी चोखानी दुलीचंदजी चोखानी आई जो चोखानी संपूर्ण चोखानी परिवार या ठिकाणी वाढून करण्यासाठी आलेला आहे। त्याबद्दल चोखानी परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशः आभारी आहे, ज्यांनी या निराधार बेघर बांधवांसाठी या ठिकाणी भोजन सेवाच्या ठिकाणी विशेष भोजन सेवा या ठिकाणी दिली जात आहे। सेव बुंदीचे लाडू असा विशेष उपक्रम या ठिकाणी चोखानी परिवारांच्याकडून दिला जातो आहे। आणि आदरणीय शुभकरणजी चोखानी काका सतत सातत्याने चोखानी परिवाराकडून महिन्यातून 4 वेळा तरी भोजन सेवा देण्यात येत आहे आणि चोखानी परिवार सतत मदतीचा हात देतो आहे। आदरणीय शुभकरणजी चोखानी, वैभव चोखानी व संपूर्ण चोखानी परिवार या ठिकाणी आपल्या बेघर प्रभूजींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि या ठिकाणी निराधारांना मायेचा घास चोखानी परिवार यांच्याकडून देण्यात येतो आहे। त्याबद्दल चोखानी परिवारांचे मनापासून आभार। आदरणीय आमचे मार्गदर्शक शुभकरणजी चोखानी काका या ठिकाणी वाढत करतात आणि विशेष हा बेघर बांधवांना विशेष भोजन सेवा या ठिकाणी चोखानी परिवार यांच्याकडून देण्यात येत आहे। शेव सुद्धा आहे या ठिकाणी, विशेष शेव सुद्धा गरम शेव या ठिकाणी देण्यात येत आहे। आदरणीय शुभकरणजी चोखानी काका स्वतः बेघर बांधवांना वाढून करत आहेत, निराधारांना मायेचं घास देत आहेत। त्याबद्दल चोखानी परिवारांचे शतशः आभार। सेवना पाहिजे का इकडे दे चंदा, ये चंदा आओ काय जेवत आहे? कायची भाजी आहे? भेंडीची आवडते तुला? हा डाळ कशी काही
ते खाले बस का लाडू नाही पाहिजे शेव द्या शिवाय टाकू नका पोटाने खा पाणी घ्या अन्न हे ब्रह्म आहे, ब्रह्माचा अपमान करू नका.